जय श्रीकृष्ण सगळ्यांना. सगळ्यांना हा. सगळ्या साधकांना मनापासून नमस्कार करते आणि चैतन्य सत्संग मंडळाचे नेहमीप्रमाणे आभार मानून आजच्या या निरूपण सेवेला प्रारंभ करते. आजचा तर दिवस सगळ्या साधकांसाठी विशेष आहे. प्रत्येकाला असं वाटतं की काही ना काही श्रीकृष्णाची सेवा आपल्या हातून घडावी आणि अशी सेवा घडणारी कृष्णाच्या दिवशी, आजच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी ही संधी मिळणं आणि माझा आवडता सोमवारही मिळाला आहे. या सगळ्या गोष्टीची संधी मिळाल्याबद्दल खरंच चैतन्य सत्संग मंडळाचे मी मनापासून आभार मानते आणि आजचं जे काही निरूपण आहे ते समर्थचरणी अर्पण करते आणि ते सगळ्यांनी नेहमीप्रमाणे गोड मानून घ्यावं अशी सगळ्यांना मनापासून प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्णहननं एतद्धि रामायणं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा, श्रवणनयनजं वा मानसं वापराधं. विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शंभो. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारत. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवैत्रैकपाणये, ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्स दिव्यभोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला, सिंहगृहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला. अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी, सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनिधिकैवर्तकः केशवः. पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं, नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं. लोके सज्जनशतपदैरहरः पेपीयमानं मुदा, भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता कृष्णाला आपण
सद्गुरूच्या रूपात जर मानतोय, सगळं जग सद्गुरूच्या रूपात मानत आहे. आता कृष्णाचं वर्णन करत असताना आपण वेणूधारी आणि असं जर वर्णन केलं आहे त्यांचं, तर ते फक्त कृष्णाचं वर्णन होतं. आणि प्रत्यक्षामध्ये कृष्णं वंदे जगद्गुरूम जर असं म्हटलं, तर ते जगद्गुरू कोणत्याही स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात आणि आपल्याला ज्ञान देऊ शकतात कोणत्याही स्वरूपामध्ये. कारण गुरुतत्व सध्या आता आपण 8-10 दिवस जे दत्ताचे सुरू आहे ते गुरुतत्व आहे. आणि त्या गुरुतत्वाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला श्रीकृष्णांचा, तर श्रीकृष्ण जगाचे गुरु आहेत. आणि त्यांची एकदा का गीता, त्याचं अमृत एक कण जरी एखाद्या भक्ताला, साधकाला किंवा पूर्वपुण्यही असलेल्या जीवाला जर मिळालं, तर त्याचं जीवन कृतार्थ होणार आहे. त्यामुळे याच्यापेक्षा वेगळं आणि यापेक्षा अधिक काही असूच शकत नाही. आजचा हा जो दिवस आहे कृष्णतत्व आहे. आणि त्यातल्या त्यात आपले हे जे गुरुरूपामध्ये जर आपल्यासमोर कृष्ण उभे राहिले, तर एक कण जरी त्यांचा मिळाला तर जीवन परिवर्तन होत आहे. मग या पद्धतीने गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनामध्ये सुद्धा त्यांनी आज काय म्हटलं आहे की गुरु शिष्याचं जे नातं आहे ना, ते गुरु शिष्यांचं जो संबंध आहे, तो संबंध म्हणजे नरनारायण रूपामधला श्रीकृष्णाचा संबंध आपण बघितला. म्हणजे आजचा दिवस असल्यामुळे, म्हणजे आता इतकं मोठं तत्व आहे, एवढा मोठा समुद्र आहे, महासागर आहे, पण त्याच्यातून एक कण जर करायचा असेल आणि तो जर गुरुच्या आज्ञेने होत असेल, तर त्या कणाला धरून सुद्धा आपल्याला आपला काही ना काही मार्ग सापडू शकतो. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की गुरु शिष्याचं नातं हे सगळ्यात मोठं नातं आहे. कारण गुरु हा देणारा आहे आणि शिष्य हा घेणारा आहे. तर त्यासाठी ब्रह्मानंद बुवांचं एक गोष्ट आहे, ती सांगत नाही, कारण आपल्याला पुढे खूप मोठी कथा ऐकायची, एक वेगळ्या पद्धतीची, जी महाभारतामध्ये फार कमी प्रमाणामध्ये ऐकल्या जाते, ती कथा सांगते. आणि त्याच्यामुळे मी ती मोठी गोष्ट न सांगता आता सांगते की परमार्थांच्या आड काय येतं. हे गुरु शिष्याचं नातं किंवा अर्जुन आणि कृष्ण संवाद जर पाहायचा असेल भगवद्गीतेतला, तर परमार्थामध्ये आड काय येतं, हा आजचं आपलं त्यांचं प्रवचन आहे. मग परमार्थाच्या आड काय येतं, आपल्याला असं वाटतं धन सुत दारा वगैरे वगैरे परमार्थाच्या आड येतात. हे सगळं त्या प्रवचनात दिलं आहे की धन सुत दारा म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या अडकवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, तर धन सुत आणि दारा ह्या गोष्टी आपल्या आड येतात असं वाटतं. पण ते म्हणतात, महाराज म्हणतात, हे आड येतच नाही. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा जर लक्षात घेतला तर मग आड येतं काय, आपण अडकतो कशामध्ये, तर ते म्हणतात त्यावरती असलेलं ममत्व, त्या धन सुत दारा यावरती असलेलं ममत्व आड येतं. जे अर्जुनाच्या बाबतीत तेच घडलं आहे, जे कृष्णांनी उपदेश करून त्याचं ते बाहेर काढलं आहे. मग ते ममत्व आड येतं. वस्तूवर आसक्ती न ठेवणं हे वैराग्य आहे म्हणतात. ती वस्तू नसणे हे वैराग्य नाही. ती वस्तू माझ्याजवळ नाही तर ते वैराग्य नाही. पण जे आहे त्यामध्ये आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे, असं त्या प्रवचनामध्ये सांगितलं आहे. मग उदाहरण त्यांनी इतकं छान दिलं, त्या उदाहरणावरून ही गोष्ट आपल्याला समजते. ते महाराज म्हणतात त्या ठिकाणी की एखादीची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त. एखाद्याची बायको नाही आणि नसली आणि तो जर विरक्तीने संसार करत असेल, विरक्तीने राहत असेल, त्याला बायकोच नाही आहे आणि तो विरक्त असेल, आणि असली तर आसक्त असे म्हणता येत नाही. त्याची बायको आहे म्हणून तो आसक्त आहे असं म्हणता येत नाही. त्याची बायको नाही म्हणून तो विरक्त आहे असंही म्हणता येत नाही. हे असं बारीकशी गोष्ट आपल्याला लक्षात आणून देत आहेत महाराज या ठिकाणी. कारण आपल्याला पुढे महाभारत बघायचं आहे. म्हणजे बायको नाही म्हणून विरक्त नाही, बायको आहे म्हणून आसक्तही नाही. आसक्ती आणि विरक्ती काय आहे, बायको असूनही जर तो लंपट नसेल तर तो विरक्त, बायकोचा नको तितका फायदा घेत नसेल तर तो विरक्त, बायको असून सुद्धा. म्हणजे मनाची आसक्ती, मनाची विरक्ती या ठिकाणी महाराजांना आज सांगायची आहे. मग यावरच तर संपूर्ण गीता आहे. म्हणजे गीता समजण्यासाठी, एखादा कण घेण्यासाठी आज महाराजांचा विचार कोणता आहे, तर त्यांनी विरक्ती आणि आसक्तीवर. मग जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, इंद्रियांचा उपयोग करून घेतो, पण इंद्रियांच्या जो नादी लागत नाही त्याला वैरागी म्हणतात. जो नादी लागला नाही, मग आपण आपलं आत्मपरीक्षण करून बघता येतं. आपल्या परीक्षणामध्ये जर आपण दिसलं की आपण फार नादी नाही लागत आहे कशाच्या, आपण आपल्या स्वतःच्या मध्ये स्थिर आहोत असं जर लक्षात आलं, तर आपण स्वतःला वैरागी म्हणून घ्यायला हरकत नाही. कारण कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी लवकर मिळणार आहेत. फक्त आपलं आत्मपरीक्षण आवश्यक आहे. मी भगवंताचा आहे असे म्हटल्यावर सर्व जगत आपल्याला भगवत स्वरूप दिसू लागते. हे प्रवचन वाचते आधी, आपण भगवंताचा आहे म्हटल्याबरोबर आपल्याला सगळं जग भगवत स्वरूप दिसू लागते. यात शंका नाही, यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही. ही केवळ कल्पना नाही.
ही जी गोष्ट बोलते आहे ती केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहावा. आणि आपण अनुभव घेऊन पाहत नाही म्हणून ती आपल्याला कल्पना वाटते. जोपर्यंत आपण त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत कल्पना वाटते. त्यासाठी एक शेवटचा उपाय त्यांनी सांगितला की ज्ञानमार्गाने न जाता तुम्ही नुसतं नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला त्यातून विरक्ती आणि मुक्ती मिळू शकते. मग यातून त्या वस्तू अडवत नसतात, आपल्याला आपली मानसिकता अडवत असते. त्यामुळे ती मानसिकता भगवंतामध्ये लावायची असेल तर नामस्मरण करा, असं गोंदावलेकर महाराजांनी आजच्या प्रवचनाचं उदाहरण सांगितलं आहे. मग हे आजचं प्रवचन आजच्या दिवशी आलेलं आणि भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान जर आपल्याला एकत्र लावून पाहायचं असेल तर भगवद्गीतेचं तत्त्वज्ञान आणि हे एकच आहे हे लक्षात येईल. कारण प्रत्येक आता वेदांतामधूनच या सगळ्या घेतलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे वेदांतातून फक्त आपल्या शब्दात, कोणी उदाहरणांच्या स्वरूपात, कोणी कथेच्या स्वरूपात, कोणी ज्ञानाच्या स्वरूपात, कोणी भक्तीच्या स्वरूपात, कोणी भजनाच्या स्वरूपात असे सांगत असतात की एकूण भजन करताना वारकरी दिसला तर तो बोलत काहीच नाही, फक्त तो भजन करत जातो. तो कशाचं भजन करतो हे त्याचं त्याला माहिती, पण ते बघून दुसऱ्यांनासुद्धा आनंद होतो. मग हा जो आनंदाची देवाणघेवाण आहे ती कोणत्याही तऱ्हेने का होईना, पण आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून आपण म्हणतो. मग मी एक त्या अमृतकणामधलं एक वाक्य सांगते माझ्या, की सगळं कसं एक येतं हो. प्रत्येकजण एखाद्या साधकाने जर विचार करायचा ठरवला तर सगळं एकत्रित कसं जातं. पण गंगा जशी समुद्राला मिळते तसे प्रत्येकाचे विचार कसे सारखे जातात याचं मला खरंच आश्चर्य वाटतं. आणि हे आश्चर्य म्हणजेच भगवंताची सेवा आणि साधना म्हणायला काही हरकत नाही. मग मी म्हटलं महावाक्यांना महावाक्य का म्हणतात. आता त्यांनी म्हटलं ना कल्पना नाही हो ही, हे खरं आहे. हे जे मी सांगतोय ना नामस्मरणातून तुम्हाला मुक्ती आणि सगळं मिळेल हे खरं आहे, ही कल्पना आहे. तर मी म्हटलं महावाक्यांना महावाक्य का म्हणतात आणि अमृतातील कण मिळवण्यासाठी सज्जन का धडपडतात. गोंदावलेकर महाराज का धडपडले, कृष्णाने सुद्धा सखा का म्हटलं, यासाठी का धडपडतात असं मी लिहिलं. तर हे जाणून घेण्यासाठी आपली तळमळ होणे हेच शांतीचे आणि मुक्तीचे द्वार आहे. मी सुद्धा अमृतकणामध्ये काल तेच लिहिलं की आपल्याला ती धडपड कळली पाहिजे. आत्तापर्यंत ते धडपड करतात. आता ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, ती धडपडच आम्हाला कळली नाही तर आम्हाला काय त्याचा उपयोग आहे. ते धडपड का करत होते, ते कशाच्या आनंदात होते, ते जात असताना का स्थिर होते, का त्यांचे गुरु त्यांना समोर पांडुरंग येऊन का घेऊन गेले. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मी माझ्या मनाला विचारते तेव्हा थोडंसं असं वाटतं मग ते विचारणं आणि त्यांनी जर शांती लाभत असेल, त्यांना जी मिळाली त्यांचा आशीर्वाद फक्त मला मिळावा, शांती आणि समाधान मला माहिती नाही, त्यांचा आशीर्वाद मला मिळावा असं जर त्या क्षणी मला वाटलं तर ते महावाक्य म्हणजे काय आणि त्यांची धडपड म्हणजे काय ह्याचा थोडासा आनंदाचा अनुभव मला येऊ शकतो. मग आणि याचं द्वार जे उघडतं शांतीचं आणि समाधानाचं, तर पुढचं वाक्य लिहिलं आहे की द्वारामध्ये सद्गुरू आपली आतुरतेने वाट बघत असतात. या द्वारामध्ये शांती आणि समाधानाच्या द्वारामध्ये या साधकाला जर वाटलं की या मार्गातून आपण जावं तर त्या मार्गाचं जे महाद्वार लागतं त्या महाद्वारावरती सद्गुरू स्वतः उभे असतात. आणि हे जे आपले जगद्गुरू कृष्ण आहेत ते तर अगदी कणात वसलेले आहेत. तर ते असे आपल्यासाठी वाट पाहत असतात. द्वारात सद्गुरू आतुरतेने वाट पाहत असतात हात धरण्यासाठी. आणि पुढच्या मार्गाची जबाबदारी त्यांची असते. पुढच्या मार्गाची जबाबदारी ही त्यांची असते. असं जेव्हा गोंदावलेकर महाराजांचं प्रवचन, एकादशी, गीता जयंती आणि त्यानंतर आपल्या अमृतकणातलं एक वाक्य असा एकत्रित जेव्हा योग येतो तेव्हा असं वाटतं हे सगळं सत्य आहे. बाकी सगळं जे दिसतं ते मिथ्या आहे. आणि सगळं एकत्रीकरण सगळे मोठे मोठे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचं जर म्हणायचं असेल तर सगळे चांगल्या विचारांचे लोक जर एकत्र येत असतील आणि त्यांचं मत एकच होत असेल की आनंद हा आतमध्ये आहे, असा आनंद जर त्यांना होत असेल, अर्जुनाला जरी त्रास झाला तरीसुद्धा शेवटी तो आनंदी झाला, या सगळ्या गोष्टींची पर्वणी जर आपल्याला मिळत असेल तर हा आजचा योग आहे. मग महाभारताचं युद्ध ना थोडक्यात की आपल्या अंतर्मनामध्ये चालू आहे, प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये चालू आहे. ते काही कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. आता ते कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलं आहे. आणि धर्म जर स्थापन करायचा असेल तर त्या धर्मासाठी ते युद्ध आवश्यक आहे. युद्धाच्या शिवाय धर्माची स्थापना होत नाही. कारण दोन मतं कधी एकत्र होत नाहीत. दोन मतांचा, याला वाटतं आपलं मत खरं आहे, दुसऱ्याला वाटतं आपलं मत खरं आहे, तर या दोन मतांचं एकत्रीकरण जर व्हायचं असेल तर युद्ध अटळ आहे. आणि युद्ध होणं ही सुद्धा नियतीचीच योजना आहे. नाही तर कृष्ण थांबवू शकला असता आणि कृष्णाने म्हटलं असतं मला हे युद्धच करायचं नाही तर सगळ्यांना आज्ञा देऊन टाकली असती. पण कृष्णाचं ऐकणारं आहे कोण. कृष्णाचं ऐकणारे अर्धे त्यांनी तर फक्त स्वतः कृष्णाला घेतलं आणि बाकी सगळी सेना याला दिली. म्हणजे घेणारा सुद्धा नाही आहे कृष्णाला कोणी विकत.
बाई मी विकत घेतला श्याम म्हणणारे लोक वेगळे आणि कृष्णाला नावं ठेवणारे लोक वेगळे. त्यामुळे युद्ध अटळ आहे. युद्ध थांबवू नाही शकत भगवंतसुद्धा. हा प्रकृतीचा नियम आहे. मग हे जे युद्ध आहे ते युद्ध आपल्या अंतर्मनात चालू आहे. आणि अंतर्मनातले आपलेच गुण जर आपण बघितले तर प्रत्येक वेळी आपल्याला आपल्यामध्ये भीष्मसुद्धा दिसतो. की भीष्म कसा दिसतो की कर्तव्य त्याग आहे. कर्तव्य आणि त्याग आपण बरेचदा करतो. बरेचदा आपण कर्तव्य करतो, बरेचदा आपण त्याग करतो. पण चुकीची निष्ठा कधी कधी असते. कधी कधी इतकं घरासाठी कर्तव्य केलं, निष्ठा केली आणि शेवटी एखाद्या वेळेस एखाद्या मुलाचा, एखाद्या कुटुंबाच्या व्यक्तीचा निर्णय जर चुकला असेल तर त्या निर्णयाला पाठिंबा दिला. मग हे चुकलं तर ते धर्मकार्य होत नाही. जर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा व्हायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तमच असायला पाहिजे. मग भीष्मांना त्या ठिकाणी जावं लागलं. भीष्म एवढे सगळे असून भीष्मांचं वर्णन जर करायचं म्हटलं तर किती होईल. पण त्यांची त्याग आणि निष्ठा बाजूला राहिली. पण तरीही लोक त्यांच्यापासून त्याग आणि निष्ठा शिकले. म्हणजे जे ठेवून जातो ते मिळतं आणि काय चुकलं हे सुद्धा लक्षात येतं. मग ह्या गोष्टीसाठी त्या कॅरेक्टरकडे बघणं म्हणजे आपल्यामध्ये तो गुण आहे का. आपण निष्ठा करतो, त्याग करतो, काय अहंकार तर करत नाही त्या गोष्टीचा. आपण कदाचित कोणावर जबरदस्ती तर करत नाही. असं जेव्हा मनाचं आत्मपरीक्षण होईल तेव्हा भीष्म जागृत होतील आणि भीष्म म्हणतील मी चुकलो तसा चुकू नको, तू कृष्णाच्या बाजूनी जा. मी हतबल होतो माझ्या या वचनांमध्ये, तू हतबल राहू नको, तू मोकळा हो, तू लवचिक हो आणि कृष्णाच्या मार्गाने जा. असं म्हणणारं भीष्मपात्रसुद्धा आपण अनुभवू शकतो असतं. त्यानंतर आता सगळ्यात मोठा हा धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्र तर मोह आणि यांनी ग्रासलेला, मुलांना सतत ह्या गोष्टी करणारा की त्याला सतत सपोर्ट करणारा. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर धृतराष्ट्रासारखं जर आपण वागलो तर अधर्माकडे झुकलो. आपल्या मनाला विचारायचं की आपला हा जो गोंधळ चालू आहे तो धृतराष्ट्र तर नाही दिसत कुठे. त्यानंतर तिसरं दुर्योधन तर प्रश्नच नाही. अहंकाराने बरबटलेला तो आपण सध्या विचार करणार नाही. कारण दुर्योधनासारखे कोणाचेच विचार नाही जे सत्संग करतात. पण त्यांना हे समजतं की त्यांचा अन्याय त्यांच्यावर त्यांना संपणार आहेत ते, याची तुला ग्वाही आपल्याला आतला कृष्ण देतोच ना. त्यामुळे दुर्योधन या विषय संपला. नंतर कर्ण. आता या कर्णाची मी कथाच सांगते पूर्ण, म्हणून मी थोडक्यात सांगते. कर्ण आपण प्रत्येक वेळी म्हणतो त्याच्यावरती इतका अन्याय झाला, इतका अन्याय झाला. नंतर दुसरी एक गोष्ट असते गीतेमध्ये की अर्जुन म्हणतो मला नाही मारायचं, काही झालं तरी तुम्ही म्हणता मला स्वर्ग मिळेल आणि तुम्हाला राज्य मिळेल, मला नको आहे. मग असं जेव्हा म्हणतो भगवंत त्याला समजावून सांगतात, अरे ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्या आहेत आणि मी ते करून ठेवलं आहे, तू फक्त निमित्त बन. आपण म्हणतो मग इतका कसा लाडका अर्जुन त्यांचा, मग आम्ही का लाडकं नाही, आम्हाला जर अपयश आलं तर लागली कृष्ण आमच्या बाजूनी नाही, असं जे पटकन बोलून बसतो. तर या सगळ्या गोष्टी कर्ण आणि अर्जुन समजण्यासाठी एक, आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, न माहिती असलेली किंवा कमी माहिती असलेली. आता इथे भागवतकार बसले आहेत त्यांना ती माहिती असणार आहे. पण मला कळल्यानंतर असं वाटतं ह्या गोष्टीचा उहापोह व्हायला पाहिजे. तर कर्णाची भूमिकासुद्धा लोक जे बोलतात तर ती भूमिका तशी नाही आहे. का बरं कर्णाला हे भोगावं लागलं, का अर्जुनाला असं आनंद आणि प्रेम मिळाला, या सगळ्याचं मोठं कारण आहे. आणि एकही गोष्ट जगामध्ये अशी विनाकारण नसते. आपल्यासमोर जे दुःख, आपल्यासमोर जे सुख आलं ते आपण कुठेतरी पेरलं आहे. त्याचं उदाहरण या सगळ्या महाभारत कथेमधून येत आहे. म्हणजे महाभारत कथा पाहत असताना ही सगळी पात्र आपण अनुभवायला पाहिजे. आणि कलियुगामध्ये हा अनुभव येतो. प्रत्यक्ष आपण जरी त्या युगामध्ये नसलो तरी अशा प्रकारचा राग, द्वेष, मोह किंवा धर्माचरण, एखाद्या वेळेस असं वाटतं की आपण इतकं धर्माचं कार्य करतोय तरी आम्हाला यश येत नाही. त्या ठिकाणी कृष्ण म्हणतात की यश यायला वेळ लागेल पण निश्चित येईल, मार्गच सोडू नको, कारण मी तुझ्या समोर उभा आहे. हे सगळे पात्र आपल्याला शिकवतात. अर्जुन गोंधळ शिकवतो आणि कर्ण आपल्याला म्हणतो की माझ्यासारखा कर्मदरिद्री मी, अतिशय अर्जुनाच्या बरोबरीचा असून सुद्धा मला हे सगळं भोगावं लागलं. आणि सगळ्यात शेवटचा आपला जो कृष्ण महाभारतामधलं जे पात्र आहे ते पात्र म्हणजे आपल्या आतमध्ये असलेला आपला अंतरात्मा. जो अंतरात्मा आपल्याला सतत सांगत असतो की ह्या धृतराष्ट्रासारखा वागू नको, की दुर्योधनासारखा करू नको, कर्णासारखा करू नको. भीष्मांची प्रतिज्ञा जी कडकपणे घेतली ती घेऊ नको, लवचिकता ठेव. या सगळ्या गोष्टी आतून आपल्याला कळत असतात. आणि त्या क्षणी जर खरंच समाधान मिळालं तर मग समजायचं की आतमध्ये कृष्णाने आपल्याला काहीतरी, आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्याशिवाय काय एवढी शांती मिळाली. आणि शांती आणि समाधान जर मिळत असेल तर आणि तरच कृष्ण आणि अर्जुन हा संबंध आपल्याला समजू शकेल. कृष्ण आणि अर्जुन संबंध समजून घ्यायसाठी आपण गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आधी ऐकलं, त्यांचा आधार घेतला आणि त्यानंतर आता आपण बाकी गुरुतत्वाच्या नुसार आपण कृष्णाकडे बघतोय.
मग कृष्णाकडे बघत असताना आपल्याला गुरुरूपाने जर कृष्ण अवतरित झाले सर्वत्र इत्र तत्र सर्वत्र, जसं सद्गुरूंनी 24 गुरु करून जिथे दिसेल तिथे ते गुरु मानतात आहे, त्या ठिकाणी नतमस्तक होत आहे आणि जिथे माझ्या आत्म्याला शांती मिळेल ते ऐकून मी ते सगळं ऐकणार आहे असं जेव्हा दत्तगुरू म्हणतात, तोच योग या ठिकाणी आपण त्यांच्याशी समर्पित होऊन आपण आपल्यामध्ये ओढून घेऊ शकतो ते तत्व. आता एक बघा, दंभोदर नावाचा एक राक्षस होता, असुर होता. यावर सारखं आपण म्हणतो की हा कर्णाचं असं होतं आहे, कर्णाला इतक्या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या लिहितात. कोणीही अभ्यास न करता जेव्हा बोलतं ना तेव्हा या अशा गोष्टी घडतात. त्यापेक्षा प्रत्येकाने सखोल अभ्यास केल्यानंतर आपल्या प्रकृतीचा नियम काय चालला आहे, त्या नियमामध्ये आपण कसं बसतो. अजूनसुद्धा आपल्या अवताराला पत्रिकेच्या स्वरूपामध्ये यश मिळतं आहे. पत्रिका आपली सांगते की आपल्याला असं असं आपलं आयुष्य जाणार आहे. मग तसं हे कृष्णाला सगळं माहिती आहे. एक दंभोदक नावाचा राक्षस होता, दंभोदर नावाचा. तर त्याच्या पापाचा दंड खरं म्हणजे कर्णाने भोगला असं म्हणतात आहे. गोष्ट अतिशय गोड आहे. म्हणजे गोष्ट म्हणून जरी ऐकली तरी आपल्याला त्यातून आपल्याला काहीतरी नवीन माहिती मिळेल असं मला वाटतं आहे. मग या कथांनी हे जे महाभारत आहे, महाभारतामध्ये एक एक कथा जरी रोज घेतली ना, त्या कथेमधून आपल्याला रोज काही ना काही मिळत आहे. मग हा जो दंभोदक आहे, ही जी गोष्ट आहे, अशी एक कथा आहे, ती असुराची आहे. ती थेट कर्णाशी संबंधित आहे. मग कर्ण का बरं असा पुढे आला आहे, या सगळ्या या गोष्टीमध्ये कळते. मग दंभोदराची तपश्चर्या, त्याला तो असुर होता, राक्षस, मुळातच राक्षस, जसं आपलं रावणाचं म्हणतो आहे तसंच आपला हा दंभोदर आहे. आणि त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर इतकी कठीण तपश्चर्या हे लोक करू शकतात. त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे. जसं रावणाने शिवांना प्रसन्न केलं तसं या दंभोदराने तपश्चर्या केली आणि वरदान मागितलं त्रेतायुगामध्ये. आणि त्या त्रेतायुगाने सूर्यदेवाची उपासना केली. आता सूर्य आणि कर्ण नातं आता आपल्याला कळतं की काय असेल. यांनी इतकी कडक तपश्चर्या केली सूर्यदेवाची. आणि असं आहे, ब्रह्मदेव असो, सूर्यदेव असो, शिव असो, कोणी असो, कोणालाही इतकी कडक तपश्चर्या ते लोक करू शकत होते त्या युगामध्ये. आपण करू शकत नाही, ही गोष्ट आपल्याला लागू नाही. पण त्या युगामध्ये ते कडक तपश्चर्या करत असलेले लोक, त्यांना सूर्यदेव प्रसन्न झाले. 18 वर्षाची तपश्चर्या होती आणि वर मागितला. वर माग म्हणाले. नेहमीप्रमाणे ते वर माग म्हणाले. तर दंभोदरांनी नेहमीप्रमाणे अमरत्व मागितलं. अमरत्व मागितल्यावरती हा सूर्यदेव म्हणाला की अमरत्व देणं काही माझ्या हातात नाही आहे. कारण सृष्टीचा जो नियम आहे त्या नियमामध्ये मी नाही बदल करू शकत. जे चिरंजीव आहेत त्यांचं काहीतरी वेगळं गणित आहे. मी बाकी कोणाला अमरत्व प्रदान करू शकत नाही. आणि ज्या कोणाला रावणाच्या वेळी अमरत्व प्रदान केलं त्यांनासुद्धा हनुमंतांनी कसं वर नेऊन ठेवलं आपल्याला माहिती आहे. अमरत्व मिळूनसुद्धा फायदा नाही. पण हे अमरत्व बाकी मी देऊ शकत नाही तुला. मग त्यांनी काय सांगितलं, पण मग तो म्हणाला, आता असं झाल्यावर हे जर हतबल आहे तर पुढे जाण्याची माझी शक्ती नाही, तेवढी तपश्चर्या माझी नाही. तर मग त्यांना म्हटलं की मला तप केलेल्याच्या 1000 वर्षासाठी 1000 दिव्य कवच द्या. 1000 वर्षासाठी 1000 दिव्य कवच द्या. आणि प्रत्येक कवच अभेद्य असेल द्या. प्रत्येक कवच अभेद्य असेल, अर्थातच जसं कर्णाचं आहे, कोणी भेदू शकत नाही, तशा प्रकारची 1000 कवच मला द्या. ते तर तुम्ही करू शकता कमीत कमी. आणि ते नष्ट करण्याची शक्ती फक्त अशा माणसाला पाहिजे ज्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली असेल. आता काही अटी तर टाकणारच आहे. किती कठीण काळात आपले लोक जुने जातात बघा. कथा जरी म्हटलं तर कल्पना करू शकतो आपण, 1000 वर्ष जो तपश्चर्या करेल तो माझं हे एक कवच फोडू शकेल अशी तपश्चर्या, असं मला वरदान द्या. बरं, ते कवच फोडल्यानंतर तो काय होईल त्याचं, ते कवच फोडल्यानंतर त्या क्षणी त्याचा मृत्यू होईल. आता एवढी तपश्चर्या करायची, मग त्याचं कवच फोडायचं आणि कवच फोडल्यानंतर स्वतः मरायचं. काय मिळणार आहे या मरणाऱ्याला. मग हा जो एवढी तपश्चर्या करून, म्हणजे एखाद्याचं जीवन कसं असतं माहिती आहे, तपश्चर्या करून वाया जायचं. तपश्चर्या करायची आणि वाया, हे सृष्टीसाठी जातातच. जसे कृष्णाच्या आधीचे 8 मुलं गेले, त्यांचे काहीतरी वेगळे स्वतःचे प्रारब्ध असतील, पण त्याच्या आधी गेले. मग बलरामदादा आणि मग कृष्णाचा जन्म झाला. मग या सगळ्या गोष्टींना काहीतरी नियम असतो ना. मग हा मुलगासुद्धा कसा होणार आहे आता, जो याला छेदेल तो सुद्धा 1000 वर्ष तपश्चर्या करेल आणि तपश्चर्या केल्यानंतर याचं कवच फोडेल आणि कवच फोडल्यानंतर मरून जाईल. आता ही असा वर मागितला. सूर्यदेव धर्मसंकटात सापडले, पण आता गेलं काय, वरदान तर द्यावं लागणार आहे, कारण त्याची तपश्चर्या अटळ आहे आणि प्रत्येकाला तेवढं कॅटेगरी आहे की तुम्हाला ते वरदान देता येतं. आणि दंभोदर तेव्हापासून सहस्र कवच या नावाने ओळखला जाऊ लागला.
दंभोदव हा सहस्र कवच, म्हणजे त्याच्याजवळ 1000 कवच, तपश्चर्याच एवढी अटळ आणि सूर्याने दिलेलं कवच, आणि इतकं अटळ म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि मग नेहमीप्रमाणे असं म्हणतो आपण, आत्ताचे अत्याचार बघण्यापेक्षा आधीचे अत्याचार बघितलं तर या सगळ्या गोष्टींची कल्पना येते. किती किती देवांनी लक्ष ठेवायचं कुठे कुठे, किती वेळा देवांनी लक्ष द्यायचं प्रत्येक गोष्टीकडे. प्रत्येकजण गोंधळ घालणार आणि निस्तरायला भगवंताला यावं लागणार. त्या सहस्र कवचांनी अत्याचार सुरू केले नेहमीप्रमाणे. मग तीनही देव अपेक्षेप्रमाणे तीनही देव त्रस्त झाले आणि म्हणाले याचा काही अत्याचार थांबत नाही. कारण कोणत्या तरी शक्तीने युक्त असा हा जो व्यक्ती आहे, हा जो असुर आहे, आणि मुळात वृत्ती असुराची आहे, त्यामुळे या सगळ्यांना इतके कष्ट पडले. मग तेव्हा एक ती दक्षकन्या मूर्ती ही जी आहे तिने लग्न केलं आहे. आणि दक्षकन्या आणि धर्म म्हणा, ती दक्षकन्या मूर्तीला जरा काळजी वाटली की ह्या सगळ्यातून आपल्याला काहीतरी आपली जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक याच्यात कोणी ना कोणी असं समोर येतं आणि ती घेतात आणि आपण त्यांना म्हणतो की त्याचं कौतुक होतं. प्रत्यक्षात त्यांनी ती निर्णय घेतला आहे त्या दक्षकन्येनी, आणि तिने सांगितलं भगवंता माझ्या पोटी असा पुत्र दे की जो पुत्र ह्याला मारेल. कारण आता इतका अत्याचार वाढला आहे की मला माझं असं स्वतःचं मागणं नाही काही. मला तू असा पुत्र दे की जो ह्याचा नाश करेल. कारण इतकं वाढलं आहे अराजक. मग हे दक्षकन्या मूर्तीला सहन न झाल्यामुळे मग विष्णूंकडे गेली ना ती, त्यामुळे विष्णूंनी तिला वर दिला. आता विष्णू आणि कृष्ण आणि कर्ण आणि अर्जुन हे सगळे संबंध इथे येत आहेत. मग आता ती विष्णूंनी वर दिला आणि या धर्म आणि दक्षकन्या मूर्तीपासून 2 मुलं उत्पन्न झाले, नर आणि नारायण. जय जय रघुवीर समर्थ. हा नरनारायणाचा अवतार आहे. आपण त्याला पुढे अर्जुन आणि कृष्ण अवतार म्हणतो, पण हा नरनारायण अवतार घेण्याआधी, म्हणजे अर्जुनाला पुढे येण्याआधी भगवंतांनी तो अवतार घेतलाय. नर आणि नारायण 2 मुलं झाली तिला. तिने जेव्हा वर मागितला आणि विष्णूंना मागितला, हा सूर्यपुत्र, या सूर्याकडून मिळालेला वर याचा होता, आणि हिने विष्णूंना वर मागितला. आणि मग नरनारायणाची योजना झाली. मग नरनारायणांनी हिनी किती ताकद लावली असेल स्वतःची, किती तपश्चर्या केली असेल. विष्णूंचा अवतार पोटी धारण करायचा आहे, 1 नाही 2 आले, आणि पुन्हा 1 कृष्ण घेताना यशोदेचं. हे सगळ्या गोष्टी जर बघत बसलं ना तर आपली मती अगदी थक्क होऊन जाते. तिने किती कष्ट झेलले असतील की आपल्याला एका व्यक्तीला मारण्यासाठी माझ्या उदरामध्ये जन्म द्यायचा आहे भगवंतांना. त्यासाठी तिने कोणतीही निरपेक्ष, म्हणजे अनसूयेसारखं सगळं असं जीवन तिचं झालं. आणि तिने मागूनच घेतलेल्या वराप्रमाणे विष्णूंनी आशीर्वाद दिला आणि योजना घडली. आणि योजना घडल्यानंतर त्यामध्ये नरनारायणाचा अवतार झाला. आता याच्यामधले जे नारायण मोठे होते आणि नर छोटा होता. योजना किती गोड असते. म्हणजे प्रकृतीचा नियम जर कळायचा असेल तर आपण ह्या गोष्टी वाचायला पाहिजे. मग तो नारायण जो होता, तो नारायणाला त्यांनी उपनयन वगैरे केलं, संस्कार केले, आणि तो तपश्चर्याला निघून गेला. किती लावावे लागतात जोड्या, आम्हाला तर वाचून थक्क होतो. तो तपश्चर्याला निघून गेला. आणि नर जो होता, तो नर तपश्चर्या त्याला दिली आणि याच्याकडे आला. कोणाकडे? आपल्या या दंभोदवाकडे, जो सहस्र, ज्याचं नाव आपण म्हणतो सहस्र कवचाकडे आला. आणि तुंबळ युद्ध झालं. आणि म्हणत असताना काय म्हणाला त्याच्यासमोर येऊन, आत्मा माझा एकच आहे, नरनारायण अवतार आमचा झालेला आहे, आम्ही दोघं भाऊ आहोत. आईच्या आशीर्वादाने आमचा जन्म झालेला आहे, आणि हे दोघं सारखे आहे. एक तपश्चर्येला गेला आणि एक मारायला आला. म्हणजे तपश्चर्या झाल्याशिवाय मारणार नाही असं जे त्याचं वचन होतं, त्यासाठी भगवंतांनी नारायणाचं रूप घेऊन तपश्चर्येला गेले. भगवंत तपश्चर्येला गेले अंशावतार असून. किती गोष्टी घडतात हो पडद्याच्या मागे घडणाऱ्या गोष्टीचा विचारच करत नाही. पडद्यावर दिसतं ते सत्य मानतो. आणि स्वतः नारायण, काय गरज आहे नारायणांना हे सगळं करायचे आपल्यासाठी? पुढे जाऊन ही गीता सांगायची आहे, पुढे जाऊन अर्जुनाला जिंकवायचं आहे, पुढे जाऊन कर्णाला सगळं शिकवायचं आहे जगाला. त्यासाठी नारायणाचा अवतार उपनयन वगैरे करून त्या बाईनी तो तिकडे पाठवला आपल्या मूर्तीनी. आणि एकाला ह्याला, म्हणजे काय मिळणार होतं तिला? एक तपश्चर्येला गेला आणि एक युद्धभूमीवर गेला. हिला काय मिळालं? पण कष्ट, तपश्चर्या करून या 2 मुलांना जन्माला घातलं. अशी स्त्रिया होत्या आपल्या. अशा स्त्रिया ज्या समाजासाठी उपयोगी असे कार्य करणारी ती स्त्री, तिने स्वतःवरती जबाबदारी घेतली. तेव्हा ते विष्णूंनी ते मानलं आणि त्यांनी अवतार घेतला. आणि इकडे या ऋषीबंधूच होते. ते
ऋषीबंधू म्हणजे त्यांचा अंशावतार असल्यामुळे मग ते बद्रिकाश्रमाला तपश्चर्येला गेले. आणि इकडे हे जे त्यांनी सांगितलं आम्ही 2 भाऊ जरी असलो तरी मग इकडे 1000 वर्षाचं तप झालं. कुणाचं? नारायणांचं 1000 वर्षाचं तप झालं. तसा नराने इकडे दंभोदवाचं एक कवच फोडलं. तिकडे यांनी सांगितलंच होतं 1000 वर्ष म्हणजे देवाला सुद्धा किती त्रास होतो. आपण फक्त नामस्मरण करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही आहे. देवांनी सगळे कष्ट घेतलेत आपल्यासाठी. ऐकल्यावर डोळ्यातून झरझर पाणी येतं. आणि इकडे म्हणाले 1000 वर्ष तपश्चर्येला बद्रिकाश्रमात बसले. आपण जातो तिथे, जेव्हा 4 धाम यात्रा होतात त्या ठिकाणी हे स्थळ पाहायला जातात लोक. मग ते तिकडे त्यांनी 1000 वर्ष पूर्ण झाले आणि इकडे नराला मारलं. नर ताबडतोब नराने मारलं आणि तो मेला. तो जो आहे दंभोदक तो मेला. पण मेल्यानंतर हाही मेला, नरही मेला. कारण की त्याला वरच तसा आता कोणताही वर खोटा नाही करायचा. तो मरून गेला. नारायणांनी मग या नारायणांची 1000 वर्षाची तपश्चर्या 1000 वर्षाची तपश्चर्या असल्यामुळे त्यांनी शिवपूजा पुन्हा केली आणि शिवपूजेने प्राप्त मृतसंजीवनी प्राप्त केली. मृतसंजीवनी प्राप्त करून त्या नराला पुनरुज्जीवित केले. पुन्हा नराला जिवंत केलं. कारण यांची तपश्चर्या आणि शिवाची आराधना केली आणि या सगळ्यांनी त्याला जिवंत केलं. मग दोघांनी एकमेकांची भूमिका बदलली. आणि असा क्रम चालू राहिला. कधी हा झाला, कधी तो झाला, कधी तो तपश्चर्या जायचा, कधी हा तपश्चर्याला जायचा. असं 999 वेळा केलं. कारण ते जो 1000 कवच आहेत ना, 1000 कवच आहे, त्यामुळे 999 नुसती कल्पना करावी आपण. 999 वेळा केलं आणि नर नारायण मरण पावले. नर मरत होता, कधी नारायण मरत होता. पुन्हा मृत संजीवनी देऊन आणि शिवाची तपश्चर्या करून आणि 999 कवच फुटली. आता हे शेवटचं कवच आलं. शेवटचं कवच जेव्हा राहिलं, एक शेवट राहिल्यावर हा घाबरला. अरे 999 इतके वेळा मला हरवत आहेत, म्हणजे हे काही साधं नाही आहे. म्हणजे ह्यांची संख्या धर्माच्या अर्थातच धर्म जिंकणारच आहे, अधर्म जिंकणार नाहीच आहे. हे पूर्वापार चालत आलेल्या पृथ्वीच्या आधीपासून. मग त्याला कळलं की आता आपलं काही खरं नाही. हा पुन्हा सूर्यदेवांकडे गेला. किती चुकतं बघा. म्हणून परमात्मा आणि देव यामध्ये फरक आहे. देव पटकन ऐकतात. परमात्मा एक तत्व आहे. परमात्मा जो आहे तो सत्य आहे आणि देव जे आहेत ना त्यांच्या सत्वगुणांनी मोठे होतात, पण त्यांना अधिकार कमी असतात. आणि ते अधिकार कमी असल्यामुळे ते आपल्या अधिकारामध्ये जे असतं त्यांना ते आशीर्वाद देतात. आणि त्यांनी काय केलं, सूर्यानी व्हिडिओ बंद करा. तो सूर्यानी काय केलं, ते शरण आल्याबरोबर तो म्हणाला मी आता या नरनारायण अवतारापुढे तर आता माझं काही चालत नाही, कारण तो विष्णूंचा अवतार आहे. त्यामुळे तू माझा भक्त आहे ना, मी तुला गिळून टाकतो. तू माझ्या आतमध्ये समाविष्ट हो. जसा शिष्य आणि गुरु, असं शिष्य जसा करतो तसं गुरु त्याला सामावून घेतो. जसं अर्जुन आणि कृष्ण प्रत्येक वेळी आपल्यामध्ये सामावून घेतात, तसा हा शिष्य आहे ना त्याचा, जरी राक्षस असला तरी त्यांनी त्याला सामावून घेतलं. हे कळल्यावरती बाकी याला अगदी शेवटची संधी होती मारण्याची, की आता हा मरणार होता आणि हे अजिंक्य ठरणार होते. शेवटच्या क्षणी सूर्यदेव फितूर झाले आणि सूर्यदेवाकडे हा गेल्याबरोबर सूर्यदेवांनी त्यांना गिळून टाकलं आणि आपल्या पोटामध्ये समाविष्ट केलं. आता कळलं असेल कर्ण कोण आहे. आता नक्की कळलं असेल. इतक्या सगळे उपद्व्याप झाल्यानंतर नरनारायण बाकी सूर्याकडे गेले आणि म्हणाले तुमच्या अविवेकामुळे हा असुर जन्मला. आम्ही काय केलंय म्हणतात ते 999 वेळा मृत्यू भोगला. आम्ही 999 वेळा मृत्यू भोगला ह्याला मारण्यासाठी, आणि तुम्ही एका क्षणात त्याला गिळून टाकलं. मग आता विचार करा किती कष्ट घेतलेत नारायणांनी आपल्यासाठी अवतार घेऊन. त्या बाईचे कष्ट किती, तिची तपश्चर्या किती, त्यानंतर 999 वेळा मारणं किती. आणि हे सगळं कशासाठी चाललं आहे, समाजासाठी चाललं आहे. आणि समाजासाठी होत असताना शेवटच्या क्षणी तुम्ही फितूर होता. थोडासाही विवेक दाखवत नाही. म्हणजे विवेक काय फक्त आपणच नाही, सूर्यदेवापासून आहे, ब्रह्मदेवापासून आहे. ब्रह्मदेवालाही एकदा असंच झालं होतं, अहंकार झाल्यासारखं. त्यामुळे चतुश्लोकी भागवत सांगून त्यांना शांत केलं. आपल्यालाही असंच होतं. मग जेव्हा सूर्यदेवाला सांगितलं अरे 999 वेळा आम्ही मृत्यू भोगला, आता तरीही तुम्ही त्यांचं रक्षण करता, हे योग्य आहे का? म्हणून आता तुम्हाला शाप देतो. आणि त्याला शाप दिला, हा असुर पुढच्या जन्मी तुमच्या तेजाने जन्म घेईल आणि त्याला अक्षय दुःख भोगावं लागेल. तो सुख मिळूच शकणार नाही त्याला. आणि काय करण्याचं कौतुक करायचं आहे आता?
हां, त्याच्या कौतुक करायचं आहे, त्याच्या पराक्रमाचं कौतुक करायचं आहे. आज गुरु शिष्य संबंध आहे. आपण कृष्णाला गुरुच्या रूपात बघतोय. कृष्णं वंदे जगद्गुरुम. जगताचा गुरु असलेला कधी चुकत नाही. तो एकदम परफेक्ट असतो. तो का परफेक्ट आहे विष्णू ते सांगते. त्यांनी सांगितलं, तू इतकं छळलंय आणि मी 999 वयात स्वतः जन्म घेतले आणि स्वतः मेलो रे, आणि तपश्चर्या करून मृत्यू स्वीकारलाय. मग इतका मृत्यूच्या स्वीकारानंतर सुद्धा तो तुझ्यामध्ये आला आणि तू त्याला आधार दिला, आणि आता मी त्याला क्षमा करू शकत नाही. म्हणजे आपलं जे दुःख समोर आलं असेल तर ते काही ना काही चुकलं म्हणून आपण भोगतो. अन्यथा भगवंत सतत उभे आहेत सत्याच्या पाठीनी. हे एक गोष्ट आपल्याला याच्यातून समजते. मी तयार आहे रे, पण तुमचं दुःख तुम्ही संपवायला पाहिजे ना. मग तेव्हा त्यांनी म्हटलं, तर आम्ही त्याच्या वधासाठी पुन्हा जन्म घेऊ. मग तू नाही हरत तर आम्ही कसं हरणार आहे. मग त्यांनी सांगितलं, मी तर विष्णू रूपात आहे. माझा अंशावतार जरी संपला तरी मी पूर्णावतारामध्ये जन्म घेईन आणि त्याला वाचवीन. जे काही असेल ते जो काही हिशोब आहे तो कर्माचा हिशोब मी करीन म्हणतो. कारण हे तुझं खूप चुकलं आहे. ते सूर्याला समजून फायदा काय आहे. शेवटी प्रकृतीचा जो नियम आहे, जसं आपलं आयुष्य आहे तसं प्रकृतीचं आयुष्य ठरलेलं आहे. प्रकृतीमध्ये जे घडायचं ते घडणारच आहे. ते कोणत्या दृष्टीने आपण बघायचं ते आपण बघायचं फक्त. मग आता हे सगळं मी संघर्षमय आणि अखेरीस कर्ण जो आहे तो संघर्षमय जीवन राहील त्याचं, जरी तुझा पुत्र असला तरी. आणि आपण म्हणतो सूर्यपुत्र सूर्यपुत्र, सूर्याचं तेज असून कसा हरला. सूर्य हरला कारण सूर्याने सुरुवातीलाच चूक केली आहे. सुरुवातीला चूक करून जर त्याला पोटाशी घेतलं तर सूर्याला सुद्धा सोडत नाही. मग असं म्हटल्यावर त्याचं आयुष्य संघर्षमय. आणि शेवटी संघर्ष करता करता तो इतका थकला, त्याला कळेना की आपल्या आयुष्यात असं का घडतंय. मग तो शेवटी अधर्माकडे चालला गेला. कारण त्याला माहिती आहे धर्माकडून आपल्याला काही मिळू शकत नाही. आणि तो अधर्माकडे गेला. आणि अधर्माकडे गेल्यानंतर अधर्माचा नाश होणार आहे हे तर विधिलिखित सत्य आहे. त्यामुळे तो एकदा का चुकला, संघर्ष करता करता चुकला. संघर्ष का केला, मागच्या जन्मीची ठेव होती त्याची सगळी पोटात घुसला आणि त्या सगळ्या चुका केल्या. 99 वेळा बिचाऱ्यांना त्रास झाला. एवढं सगळं सहन करून सुद्धा तो तिथे गेला आणि वाचला. तर तो तसा वाचणार नाही. या जन्मी वाचला तरी पुढच्या जन्मी 1000 जन्म तुला ते भोगल्याशिवाय मुक्ती नाही, असं कृष्णं वंदे जगद्गुरुम सांगतायत. म्हणून अर्जुन कसा आवडतायत ते पण पुढे सांगते. आता हे बघा, संघर्षमय आणि अखेरीस हे झालं त्याचं आयुष्य. मग स्वेदजा रक्तजा आणि कर्ण अर्जुनाचे आणखी 2 जुने जन्म वेगळ्या पद्धतीने. कर्ण आणि पद्मपुराणामध्ये आता आणखी एक कथा आहे. हे इथपर्यंत आपण कर्णाचं चरित्र बघितलं की कर्णाला जे फार आपण कौतुक करत होतो, अतिशय. माझा मुलगा तर बरेचदा वाद घालायचा की कर्णाला ते प्रत्येक वेळी असं केलं म्हणून अर्जुन जिंकला, प्रत्यक्षात अर्जुनात काहीच नाही वगैरे. या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण बोलत असतं. त्यावरती या सगळ्या गोष्टींचा पडदा पडतो. जर त्यांचं म्हणून तो म्हणतो ना कृष्ण की 100 वर्ष तुम्ही मागे जाऊ शकत नाही, मी जाऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला काय माहिती आहे मागे तुम्ही काय केलं आहे, आणि तुमचे सगळे कार्य आम्हाला माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिशोब फक्त मी देऊ शकतो. आता ही जी दुसरी गोष्ट आहे पद्मपुराणामध्ये, गोष्ट दुसरी, व्यक्तिरेखा तीच. पद्मपुराणामध्ये आणखी एक अद्भुत कथा आहे की ज्यात कर्ण आणि अर्जुन यांची प्रतिद्वंद्विता अगदी त्रिदेवांच्या कालापासून असल्याचं सांगितलं जातं. कर्ण आणि अर्जुन हे आत्ता नाही भांडत आहे, म्हणजे आता हे समोरासमोर आलेले आहे असं पात्र नाही आहे. ते खूप जुनं आहे. ब्रह्मदेवाचं म्हणे एक 5 मुख होते सुरुवातीला. आपल्याला माहिती असेल बरे, हे भागवतकार असल्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांच्या पण सूचना मला मिळायला पाहिजे. हे जे ब्रह्मदेवाचे 5वे मुख आहे, 5 मुख होते आणि ब्रह्मदेव पंचमुखी होते आणि 4 मुख त्यांचे चांगले होते. आपण ना यामध्ये बरेचदा आपण स्वतःला क्षमा करू शकतो असं चरित्र आहे. तर हे 4 मुख असलेले काय करायचे, 4 मुख असलेले ब्रह्मदेव 4 वेद म्हणायचे, जे तपश्चर्या करून वेद. आणि 5वं जे मुख आहे ना, ते 5वं मुख सतत शिवाची निंदा करायचं. शिवतत्व आवडत नाही म्हणे ब्रह्मदेवांना. म्हणजे विष्णुतत्व चालायचं पण शिवतत्व आवडत नाही. त्यामुळे शिवाची निंदा तो करीत असते. शेवटी शिवांनी ते 5वं मुख छेदलं. 5वं मुख कसं ठेवतील, माझी निंदा, आणि मी स्वयंसिद्ध असून, मी रुद्रावतार असून, मी शंकर शिव असून, मी सृष्टीचा लयकारी असून, हे समजूनच कसं घेत नाही कोणी. असं म्हटल्यावर ब्रह्मदेवाचं सुद्धा 5वं मुख त्यांनी छाटून टाकलं आणि त्याला आला थकवा. त्या थकव्यामुळे ब्रह्मदेवाच्या घामापासून एक असुर जन्मला. ब्रह्मदेवाच्या घामापासून, कारण इतका थकला शिवाशी युद्ध करणं. या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण त्याचा अर्थ घेतोय. शिवाशी भरपूर युद्ध झालं आणि शिवानी जेव्हा त्याला मारलं तेव्हा त्याच्या घामापासून एक असुर जन्मला, त्याचं नाव स्वेदजा. तो स्वेदजा जो जन्मला तो 1000 कवचांनी युक्त होता.
स्वेदजा जो त्यांनी तयार केला स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे, ब्रह्मदेवानी त्याला आदेश दिला, जा शिवाशी युद्ध कर, जा तू शिवाशी युद्ध कर, असं जेव्हा त्याला आदेश दिला, मग सगळेजण पुन्हा विष्णूंकडे आले. हे काय चाललं आहे? आम्ही इतकं चांगलं करायचा प्रयत्न करतो, धर्मस्थापना करण्याचा प्रयत्न करतो, आपण आता तर हे कलियुगात खूप पाहतो. मग विष्णूंकडे गेल्यावर विष्णुजानी पुन्हा एका व्यक्तीची निर्मिती केली, जी रक्तजा नाव आहे त्याचं निर्मिती केली. रक्तजा म्हणजे बघा पद्मपुराणातली गोष्ट आहे. रक्तजा नावाची शिवसमाधीत जात होते एकदा, आणि शिवांना तशी काही फिकीर नाही, इकडे काय चाललं आहे माहिती नाही, आणि शिवसमाधीत जात आहे. आणि जेव्हा समाधीत जात होते तेव्हा गणांनी त्यांना हळूच येऊन सांगितलं, अहो स्वेदज म्हणून कोणीतरी राक्षस आला आहे बरं, त्याचा निपात करावा लागणार आहे आपल्याला, नाहीतर तो ब्रह्माचं तुमचं मागचं दुखणं आहे ना, ब्रह्माला जे तुम्ही मारलं त्याच्यातूनच तो निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे ती शक्ती वाईट आहे, तुम्हाला त्याचा त्रास होईल, समाधीत वगैरे जाऊ नका बरं. पण समाधीत जाऊ नका, तर शिवानी सांगितलं, माझी समाधीची वेळ झाली आहे आणि माझा अवतार कार्य त्यासाठी नाही, आता माझा अवतार माझ्यासाठी जे कार्य करतील ते विष्णू करतील. आणि विष्णूंकडे इशारा केला. म्हणजे विष्णू पुन्हा प्रत्येक वेळी मला जाणवतं की विष्णू पूर्ण समाजासाठी आणि कुटुंबासाठी सतत धावतात. जेवढं काम त्यांनी शिवाचं फक्त त्यांच्या लेवलवर केलं आहे ब्रह्माशी मारण्याचं, आपला संबंध आला समाजाचा समाधीस्थ. आणि त्यांनी विष्णूकडे, म्हणजे आपल्याला विष्णू म्हणजे कृष्ण किती आवडायला पाहिजे, त्यांचं काम काय आहे आणि विष्णूचं काय काम आहे हे लक्षात येतं याच्यातून. मग शिवांनी उपायासाठी सांगितलं आणि ते समाधीत निघून गेले. त्यांना माहिती आहे पुढचं काम विष्णू करणार आहे. आणि विष्णूंनी आपल्या रक्तातून एक पराक्रमी असा पुन्हा निर्माण केला, ज्याचं नाव रक्तजा. तो जो होता स्वेदजा, तो घामातून निर्माण झालेला, आणि हा आहे रक्तजा. आता आली असेल कल्पना सगळ्यांना. त्याला 1000 हात होते आणि 500 धनुष्य होते त्याच्याजवळ. या रक्तजाजवळ 1000 आयुध आणि 500 धनुष्य होते. 500 धनुष्य, 1000 हात. आणि विष्णूंनी आज्ञा केली की जा स्वेदजाचा सामना कर. जेव्हा दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं, स्वेदजा आणि रक्तजामध्ये प्रचंड युद्ध झालं, पण दोघंही हा ब्रह्माचा अंश आणि हा विष्णूचा अंश. हा ब्रह्माचा अंश आहे आणि तो विष्णूचा अंश असल्याने अतुलनीय असं भांडण झालं. तिकडे आपण म्हणतो त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. हे तर आपण पाहिलेलं युद्ध आहे. आपण न बघितलेलं पुराणातलं युद्धसुद्धा आपल्या डोळ्यासमोर आणा. बिचारे किती तळमळत आहेत विष्णू. आणि त्यांनी आपला जो सगळ्या यांनी युक्त 1000 यांनी युक्त हात असलेला, 500 आयुध असलेला रक्तजा पाठवला आहे. आणि युद्धाच्या शेवटी रक्तजाने स्वेदजाची पुन्हा 999 कवचं फोडली. त्याच्याजवळ 1000 होती, यांनी 999 कवचं फोडली. आणि स्वेदजाने रक्तजाचे 998 हात आणि सर्व धनुष्य नष्ट केले. सगळे धनुष्य 998 हात म्हणजे 2 हात राहिले, आणि बाकी सगळी धनुष्य नष्ट करून टाकली. विष्णूंनी हे बघितल्यावर कोणीच कमी नाही आहे. इकडे ब्रह्मदेवाचाही कमी नाही आणि इकडे विष्णूंचा कमी असण्याचं काही कारण नाही. शेवटी विष्णूंनी मध्यस्थी केली आणि त्यावेळी ती मध्यस्थी चालली. महाभारतामध्ये ती चालली नाही. यांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं, थांबा, आता तुम्ही हे युद्ध चालवू नका, कारण सृष्टीचा विनाश अटळ आहे, यामुळे सगळी विनाशाला जाईल पृथ्वी, आणि तिकडे शिव लक्ष द्यायला तयार नाही आहेत, त्यामुळे तुम्ही थांबा. आणि रक्तजाला, हा जो रक्तजा आहे तो जिंकत आला होता ना, कारण त्याला तो अपमान सहन नाही झाला. मग त्यांनी प्रतिज्ञा केली. आपल्याला भीष्म प्रतिज्ञा माहिती आहे, रक्तजाची प्रतिज्ञा माहिती नाही, म्हणजे मला तरी. मग हे जेव्हा कळतं तेव्हा सगळ्या गोष्टींचे कळतं आपल्याला. पुढच्या जन्मी मी स्वेदजाला नक्की पराजित करेन, पुढच्या जन्मी. मग प्रतिज्ञा हा करतो आणि त्यावर विष्णूंनी वर दिला. विष्णू म्हणाले, कारण विष्णूंच्याच या शक्तीमधून तो अवतार झालेला असल्यामुळे विष्णूंनी सांगितलं, हो काहीही चुका तुमच्याकडून झाल्या तरी तुमचा हा संघर्ष मी पाहिला आहे, तुमच्या सगळ्यांचा हा संघर्ष मी पाहिला आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी मी तुला सहाय्य करीन, पुढच्या जन्मी मी तुला सहाय्य करीन आणि तुला पूर्णपणे सहकार्य करून तुझा धर्मरथ पुढे नेईन. आणि हे दोघांचे पुढचे जन्म म्हणजे स्वेदजा म्हणजे सूर्यदेवाच्या तेजाने निर्माण झालेला जो कर्ण आहे. पुढे जाऊन जो कर्ण निर्माण झाला तो सूर्यदेवाच्या तेजामुळे, आपण सगळ्यांनी हे ऐकलेली माहितीच आहे सगळ्यांना की कर्ण हा सूर्यदेवामुळे निर्माण झाला. आणि रक्तजा हा इंद्रदेवाच्या तेजामुळे अर्जुन झाला. आणि तसं पाहिलं तर इंद्रदेवाच्या तेजामुळे अर्जुन, आणि अर्जुन हा नुसता ह्या जन्मीचा नसून मागच्या जन्मीपासूनचा त्यांचा संघर्ष आहे, त्या असुरांचा, त्या शक्तीचा आणि त्याच्या कुशलतेचा, त्याच्या हाताचा सुद्धा,
त्याचे हात धनुर्धारी कसे होते पहिलेपासून, त्यांनी किती कष्ट केले ह्यांनी सुद्धा केले. पण ते अधर्माकडे असल्यामुळे विष्णूंनी सांगितलं की मी आता तुझ्या बाजूनी उभा राहणार नाही, कारण तुझा सगळा धर्मरथच नाही आहे, तुझा अधर्माकडे जाणारं कार्य असल्यामुळे मी आता तुला साथ देणार नाही. आणि मग मतिभ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी जे काही घडायचं ते घडतं. आणि स्वेदजा म्हणजे सूर्याच्या तेजानी कर्ण, रक्तजा म्हणजे इंद्रदेवाच्या तेजानी अर्जुन, आणि विष्णूचा अंश म्हणजे स्वतः कृष्णांचा जन्म झाला. विष्णूचा अवतार पूर्णावतारामध्ये कृष्णांचा जन्म झाला. मग कृष्णाला कसा नाही घेणार अर्जुन, आणि कसा कृष्णा सगळ्यांना नाही मारणार सांगा. किती कष्ट केले, 999 वेळा मरण पत्करलाय. आपण एकदाही मरायला तयार नाही आहे. देशासाठी मरा म्हटलं, आपल्या कुटुंबासाठी मरा म्हटलं, त्याग करा, कष्ट करा, एकदाही तयार नाही. भगवंतांनी किती वेळा आपल्यासाठी मरण पत्करलाय. गर्भवास भोगला, गर्भवास बघून त्या स्त्रीची किती कमाल, किती पात्र सापडले आज आपल्याला या ठिकाणी, कितीतरी पात्र नव्हतं. हे पूर्ण चरित्र ऐकून खरंच कृष्णांना जगद्गुरू मानण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. एकही गोष्ट वाचली तरी आपला जो वेळ कमी असतो, पण तरीही त्यात एक जरी गोष्ट वाचली तरी जगद्गुरूंचं रूप बघत असताना किती कष्ट घेतलेत, नुसते ते मोठे झाले नाही. मग कर्णाकडे जन्मजात एक कवच उरलेलं होतं. जन्मजात एक कवच त्याला दिलं, ते मागच्या जन्मी त्यांनी जे ठेवलं होतं शिल्लक, आणि सूर्याच्या आतमध्ये तो चालला गेला. आणि कृष्ण इंद्राने केलेल्या योजनेमुळे मग मग योजना जेव्हा कृष्णाने केली, कृष्णाला माहिती असल्यामुळे इंद्राला पाठवलं. आपण म्हणतो इंद्र आला आणि त्यांनी कवच घेतलं. कृष्णाची योजना आहे, विष्णूची योजना आहे. आणि विष्णूच्या योजनेप्रमाणे कृष्णाने त्याला म्हटलं आणि इंद्रदेव आले आणि त्यांनी त्याचं कर्णाचं दातृत्व बघून तो कवचसुद्धा घेऊन गेला. ही सगळी घटना साधी नसते. आपल्याही जीवनातले प्रयोग आपण बघूया. स्वतःच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा किती वेळा असे प्रसंग येतात आणि किती वेळा आपल्याला अंतरात्म्याची साथ मिळते आणि किती वेळा आपण तरतो, किती वेळा चुका असून आपण सांभाळल्या जातो. ह्याचा विचार सृष्टिकर्त्यांनी आधीपासून करून ठेवला आहे. मग हे जेव्हा म्हटलं अर्जुनाने आपल्या पूर्वजन्मीची प्रतिज्ञा पूर्ण केली, ॲक्च्युली ती प्रतिज्ञा होती त्याची की मी पुढच्या जन्मी मारीन. अरे प्रतिज्ञा करणारा तो कोण? प्रतिज्ञा कोण करू शकतं? मग भीष्मांनी सुद्धा प्रतिज्ञा केली. भीष्मांचं प्रारब्ध वेगळं, कर्णाचं प्रारब्ध वेगळं, अर्जुनाचं प्रारब्ध वेगळं, एखाद्या सद्भक्ताचं प्रारब्ध वेगळं, कृष्णांचं प्रारब्ध वेगळं, जन्मामध्ये अवतारामध्ये जन्माचं प्रारब्ध वेगळं. मग हे सगळं वेगवेगळं असताना आपण त्यांची बरोबरी कशी करू शकतो? कुणीच कुणाशी बरोबरी करू शकत नाही. कारण प्रत्येकाचं प्रारब्धाचं गाठोडं काय घेऊन आलो सोबत हे आपल्याला काही माहिती नसतं. त्यामुळे गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं नामस्मरण करा, तुमची प्रारब्धच खतम करतो, तुमचे प्रारब्धाचे बोध खतमच करून टाकतो. आणि पुढे तुम्हाला हा मार्गावर जो कृष्ण उभा आहे ना, त्या कृष्णाच्या मार्गाने तुम्ही चला, सगळं तुम्हाला अगदी मुक्त करून टाकतो. जसा अर्जुन त्याला सरेंडर झाला. आणि अर्जुन का सरेंडर झाला याचं पण उत्तर आहे. कारण अर्जुन सरेंडर झाला कारण त्याची जी प्रतिज्ञा फक्त भगवंत पूर्ण करणार होते, तशी आपली काही प्रतिज्ञा असेल ती फक्त भगवंतच पूर्ण करतील अशी शाश्वत निष्ठा त्यांच्यावरती ठेवून आपण त्याला जगद्गुरूला आतल्यामध्ये पाहून जर आपण त्याला सरेंडर झालो तर मग हाच महाभारत आपण अनुभव स्वतः. हे जे महाभारत आहे ते अनुभव, आणि गीता हे अनुभवाचं शास्त्र आहे. त्याच्यातला एकही शब्द, एक कण जरी आज आपल्याला एखाद्या कथेतून, कोणाच्या कथाकाराकडून, एखाद्या वाचनातून, एखाद्या अनुभवातून कळला ना, अरे माझ्यासाठी कृष्ण आहे, आतमध्येच बसलेला आहे. आणि असं जेव्हा कळलं तेव्हा हे महाभारत म्हणजे ती गीता जयंती म्हणा, तो दिवस म्हणा, ते गुरुतत्व म्हणा, आसमंतातलं गुरुतत्व आम्ही आकर्षित केलं. जसं संजीवन समाधी सोहळा आपण आकर्षित केला, तशा प्रकारच्या या गोष्ट म्हणजे गोष्टीकडे न बघता कसं पूर्वजन्म असतं, भगवंत किती त्रास घेतात आपल्यासाठी, आपल्याला एवढासा त्रास सहन होत नाही. मग त्यानंतर आता गंमत आहे, 1 मिनिटाचं काम, माझे 3 मिनिटं राहिले आहेत अजून. कृष्ण हा रोहिणी नक्षत्रावर जन्माला आला. मग त्यामध्ये रोहिणी नक्षत्राचं सुद्धा महत्त्व आहे, जे पुढच्या वेळेस सांगते. की रोहिणी नक्षत्रावरती जन्माला येऊन त्यांनी परिपक्व असं आयुष्य कसं जगू शकले, कारण माधुर्य, प्रेम, सौंदर्य आणि संगीत हे सगळं रोहिणी नक्षत्राचं वैशिष्ट्य त्यांनी उचललं. त्यामधलं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य त्यांनी उचललं. मग राम हे पुनर्वसू नक्षत्रावर जन्माला आले. हे सगळं आपण खूप मोठं खाद्य आहे आपल्याला विचार करायला. राम पुनर्वसू नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे धर्म, पुनर्स्थापना आणि सत्य. त्यांनी काही लीला केल्या नाही, सौंदर्य नाही आणि असं काही केलं नाही जे पूर्णावतारात कृष्णांनी केलं. पण पुनर्वसू नक्षत्राचं वैशिष्ट्य त्यांनी केलं, धर्म, पुनर्स्थापना आणि सत्याची स्थापना केली. हनुमान मृगशीर्ष नक्षत्रामध्ये.
हनुमान जो आहे तो मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे. तो आहे मृगशीर्ष म्हणजे पूर्वाभाद्रा आणि मृगशीर्ष. तर शोध आणि तपशक्ती हे त्यांनी घेतलं त्या नक्षत्रातून. लक्ष्मी, ही जी लक्ष्मी आहे विष्णूंची लक्ष्मी, ती रोहिणी नक्षत्र. आणि पूर्वा फाल्गुनी तर सौंदर्य आणि समृद्धी. सौंदर्य आणि समृद्धी लक्ष्मीचं वैशिष्ट्य. शिव आहेत आपले आता, शिवांचाही उल्लेख झाला. शिव आहे आता आर्द्रा आणि मूळ नक्षत्र. कोणतं नक्षत्र वाईट आहे सांगा? कोणतंच वाईट नाही, काहीच वाईट नाही. कशातून काय घ्यायचं हे फक्त आपण ठरवलं पाहिजे. शिव आहे आर्द्रा आणि मूळ, त्याचं आहे विनाशातून निर्माण. जर एखादी गोष्ट आपली मृत्यू पावलो, आपल्या ह्याच्यातल्या काही वाईट गोष्टी निघून गेल्या, तर विनाशातून आपला एक चांगल्या प्रकाराने उद्धार होऊ शकतो. कर्णाचं ज्येष्ठ नक्षत्र आहे आणि ज्येष्ठ नक्षत्रामध्ये सूर्यतेज आहे, महाशक्ती आहे, कीर्ती आहे, पण संघर्ष अटळ आहे. आणि नंतर आपला अर्जुन जो आहे तो स्वाती नक्षत्रातला आहे आणि स्वाती नक्षत्र वायुतत्व आहे. वायुतत्वामध्ये हनुमंत आहेत. हनुमंत ध्वजेवर बसले आहेत हनुमंत अर्जुनाच्या, आणि अर्जुनाच्या ध्वजेवर वायुतत्वाचा द्योतक दास हनुमान त्याच्यावरती येऊन त्याला मदत करतो आहे. अशा प्रकारचं कौशल्य, वेग, लवचिकता, धनुर्विद्या, प्रतिभा आणि न्यायबुद्धीनी भरलेला हा अर्जुन असा स्वाती नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. आणि हे सगळं सांगण्याचं प्रयोजन एवढंच आहे की प्रत्येक गोष्ट विधिलिखित आहे. याच्यातून आपल्याला काय कळलं की आमचाही जन्म विशिष्ट नक्षत्रावर झाला आणि विशिष्ट कार्यासाठी झाला आणि नामस्मरणासाठी झाला. एवढं जरी कळलं तरी भगवंतांच्या अगाध लीलांमध्ये आपण रस घेऊ शकतो. भगवंतांच्या अगाध लीलांमध्ये ही गोष्टी रूप न सांगाता त्यांनी जेव्हा सांगितलं की 999 जन्म घेतले, तेव्हा कर्णाला मारताना आपल्याला वाईट नाही वाटणार. तो का मरतोय, आपल्याला आपलं दुःख का आलं, हे जेव्हा कळतं, हे सगळे नक्षत्र म्हणा, या सगळ्या गोष्टी म्हणा, या सगळ्या नक्षत्रांचं ते एक मोठं पुस्तक आहे. प्रत्येकाच्या जीवनातल्या नक्षत्रांचा उपयोग काय आहे, तर या सगळ्या गोष्टींवरून आज आपल्या एकादशीच्या दिवशी म्हणा, गीता जयंतीच्या दिवशी म्हणा, आपल्या कृष्णं वंदे जगद्गुरू ह्या अवताराचं जर आपल्याला थोडंसं विवेचन करता आलं आणि त्यातून जर आपल्याला आनंद मिळाला, तर ही अतिशय मोठी भाग्याची, परमभाग्याची गोष्ट आहे. हे आपल्याला निश्चित मानायला पाहिजे. कृतज्ञ मी, कृतार्थ मी. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. ताई, आज आपण मोक्षदा एकादशी, गीता जयंती आणि सोमवार याचं औचित्य साधून श्रीकृष्णाच्या पूर्वजन्मातील, कर्णाच्या पूर्वजन्मातील, अर्जुनाच्या पूर्वजन्मातील सर्व सारांश घेऊन जे काही कथानक सांगितलं ते अतिशय माहीत नसलेलं असं कथानक आम्हाला अवगत झालं. हे गीता अमृत ज्या साधकाला मिळेल त्याचं जीवन धन्य झालं असं समजावं. एकतरी कण त्यातील वेचण्याचा प्रयत्न करावा. हे गीता जयंतीच्या निमित्तानं आजच्या तुमच्या प्रवचनातील महत्वाचं वाक्य होतं. यापुढेही आपण अशीच सेवा देणार आहात अशा अपेक्षेसह मी पुढील कार्यक्रमाकडे वळतो. आता